नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ 4 आपण सारे एक चे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत प्रभा बैकर. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचे वाचन आणि स्पष्टीकरण पाहिले. प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तरे लिहा. माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे, नयन कुमार. माणसाच्या जीवन व्यवहारात मदत करणारी, कर्णिका. वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी, नासिका. जीवाताई यांना संपात सामील करून घेणार आहे, दंतराजे. सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते, मेंदूराजे. अजिबात काम न करण्याचा आरोप असणारे, पोटोबा. पुढील प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. जिव्हाताईची कामे, गोड बोलणे आणि निरनिराळ्या पदार्थांची चव चाखणे. पदकुमार आणि हस्तराजांचा निश्चय. पदकुमारांचा निश्चय स्वयंपाकघरात जाणार नाही आणि हस्तराजांचा निश्चय घास उचलणार नाही. जिव्हाताईची तक्रार. पहिली तक्रार, पोटोबा म्हणेल तेवढेच खावे लागते, आणि दुसरी तक्रार, पोटोबा आयते बसून खातात. प्रश्न तिसरा आहे, कारणे शोधा व लिहा. जिव्हाताई गप्प आहे कारण पोटोबा खवयेची मोठी चीड यायला लागली आहे म्हणून. पोटोबा मधून मधून गुरगुरतो कारण त्याला गुरगुरण्याची सवयच आहे. प्रश्न चौथा, स्वमत स्पष्ट करा. आपण सारे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर, आपले शरीर ही एक संस्था आहे. या संस्थेतील सर्व इंद्रिये एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्याप्रमाणे राज्याचा राजा असेल तरच राज्याचे कार्य वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून केले जाते, त्याचप्रमाणे पोटाला भूक लागली की आपण जेवतो. जेवल्यावर अन्नाच्या रूपाने सर्व इंद्रियांना ऊर्जा मिळून शरीराचे कार्य चालते. पोटाला भूकच नाही लागली किंवा आपण जेवलोच नाही तर ऊर्जा न मिळाल्याने शरीराचे कार्य चालणारच नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की सर्व इंद्रिये ही साऱ्या शरीररूपी राज्याचे सेवक आहेत. पुढील प्रश्न आहे, पोटाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर, पोटोबा हे फक्त खवय्ये आहेत. ते काहीच काम करत नाहीत, उलट सर्वांवर गुरगुरतात अशी सर्व इंद्रियांची तक्रार आहे. कारण प्रत्येक इंद्रिय काही ना काही काम करत आहे. नासिका रात्रंदिवस श्वास घेण्याचं कार्य करते. नयनकुमार सतत बघण्याचं काम करतात. तसेच माणसाच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. कर्णिका ऐकण्याचं काम करते. जिव्हाताईमुळे माणसाच्या जीवनात अर्थ आहे. ती गोड बोलते, नाना तऱ्हेच्या पदार्थांची चव चाखते. पोटोबा मात्र कोणतेच काम करत नाहीत व सर्वांवर फक्त गुरगुरण्याचे काम करत असल्याने सर्व अवयव मेंदूराजे साहेबांकडे तक्रार करणार आहेत. खेळूया शब्दांशी. यातील प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. वाक्य आहे, तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. उत्तरामध्ये आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह सुरुवातीला आणि शेवटी, आणि वाक्याच्या शेवटी आहे उद्गारवाचक चिन्ह. तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. पुढील आहे, हो हो आमची तयारी आहे. यामध्ये वापरलेली विरामचिन्हे आहेत दुहेरी अवतरण चिन्ह आणि स्वल्प विराम. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. हो हो आमची तयारी आहे. वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. इथे काही अव्यय दिलेले आहेत आणि त्यांचे वर्गीकरण करायचे आहे. मी अगोदरच इथे शब्दांचे वर्गीकरण करून ठेवलेले आहे. क्रिया विशेषण अव्यय यामध्ये येतात भरभर, सावकाश आणि सतत. हे क्रियेची विशेषता दाखवणारे अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे जे शब्दाला जोडून आलेले आहेत, नामाला
किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. तर पोटोबा विरुद्ध कशासाठी, पोटोबामुळे, स्वयंपाकघरापर्यंत हा एकच शब्द आहे, जोडून आलेला आहे ते स्वयंपाकघरापर्यंत, तुमच्याबद्दल. हे सगळे जे शेवटी जोडलेले आहेत पर्यंत, मुळे, साठी, विरुद्ध, बद्दल, हे सगळे शब्दयोगी अव्यय आहेत. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य, दोन शब्द किंवा दोन नाम किंवा दोन सर्वनाम यांना जोडणारा अविकारी शब्द, जसे की आणि, किंवा, हे आहेत. केवळ दोन, आणि किंवा. केवळ प्रयोगी अव्यय आहेत बापरे, अबब. उभयान्वयी अव्ययामध्ये येईल अथवा. खालील शब्दांसाठी पाठात आलेले शब्द लिहा. कान, कर्णिका. नाक, नासिका. हात, हस्तकराज. पाय, पदकुमार. जीभ, जिव्हाताई. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण पाठ 4 आपण सारे एक चे प्रश्न उत्तर पाहिले. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.